संविधान दिन मराठी निबंध। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। येथे अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा असूनही सर्वजण एक देश एक संविधान या तत्वावर चालतात। आपले भारतीय संविधान हे आपल्या देशाचे भक्कम मजबूत पाय आहे। संविधान हे आपल्या देशाचे मार्गदर्शन तत्व असून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे। संविधान हे राष्ट्राचे हृदय आहे। भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली होती। दीर्घ प्रयत्नानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले। हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी प्रत्यक्ष अंमलात आले। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो। भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब संविधान आहे। यात लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, गणराज्य या मूल्यांना मान्यता दिली आहे। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले आहे, जसे की स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, शिक्षणाचा हक्क इत्यादी। तसेच भारतीय नागरिकांनी पाळावयाच्या मूलभूत कर्तव्याची देखील स्पष्ट मांडणी केली आहे। संविधान दिन साजरा करण्यामागे एकच उद्देश आहे, संविधानाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे। आजच्या पिढीला आपल्या अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव करून देणे हे काळाची गरज आहे। संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर राष्ट्राचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे। संविधानाचे पालन न केल्यास देशात अराजकता निर्माण होईल, म्हणून कायदा सर्वश्रेष्ठ आहे। हे लक्षात ठेवून प्रत्येकाने संविधानाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। संविधान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयामध्ये भारतीय संविधानाचे वाचन केले जाते। विविध स्पर्धा, व्याख्याने, निबंध लेखन यांचे आयोजन केले जाते। आपले संविधान आपली जबाबदारी या घोषवाक्याने नागरिकांना संविधानाची जाणीव करून दिली जाते। हा दिवस सत्याची कास धरण्याचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो। संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव स्वर्ण अक्षरांनी लिहिले जाते। त्यांनी भारतीय समाजातील सर्व स्तरातील लोकांना समान हक्क मिळावेत यासाठी अथक परिश्रम घेतले। बाबासाहेबांनी शिक्षणाची गोडी कधीही सोडू नका असे सांगत संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीला बळकटी दिली। आज आपण ज्या स्वातंत्र्याने जगतो ते संविधानामुळेच शक्य झाले आहे। संविधान हा देशाचा आत्मा आहे। प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे पालन करून देशाच्या प्रगतीस हातभार लावले पाहिजे। स्वातंत्र्य म्हणजे फक्त हक्क नव्हे, तर कर्तव्याची पूर्ण जाणीव असणे हे आपल्याला संविधान शिकवते। चला तर मग आपण सर्वांनी संविधान दिनी नव्याने संविधानाशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा घेऊया। संविधान टिकले तर देश टिकेल या विचाराने पुढे जात आपण देशाची सेवा करूया। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।